गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला, इकडे वाजले सकाळचे 5:45 आणि आज म्हटलं रातच्या टिफिनला काय द्यावं. तर आज की नाही शनिवार आहे आणि आज भाजी पोळी अजिबात द्यायची नव्हती. तर म्हटलं पौष्टिक असं काहीतरी करूया म्हटलं. तर माझ्याकडे की नाही उसळ होती थोडीशी आणि मोड आलेली मटकी, त्यामध्ये मूग होता, त्यानंतर हरभरे अशी मिक्स होती. तर तीच मी आज घेतली, 2 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान फिरवून घ्यायचंय. पण त्याआधी त्यामध्ये ना हिरवी मिरची घालायची, लसूण घालायचंय, जिरे, हळद, त्यानंतर आपण चिली फ्लेक्स घालू शकतो असेल तर, आणि ओवा घालायचा आहे. तर सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय, वाटण तयार करायचंय त्याचं. पण कसं आहे ना की आपण त्यामध्ये एक वस्तू घालायची, ती म्हणजे मैदा, आपलं सॉरी तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ घातलं ना की खूप छान असे हे घावणं किंवा आपण डोसा म्हणू शकतो, पौष्टिक अगदी मुलांसाठी. तर इकडे आता सगळं एकत्र करून घेते मी आणि मिक्सरला छान असं वाटण आपल्याला बारीक फिरून घ्यायचंय 2-3 वेळा आणि बारीक आणि अगदी म्हणजे पातळ करून घ्यायचंय, म्हणजे छान असं आपलं डोसा तयार होऊन जातो आणि मुलांना खूपच आवडतो आणि पौष्टिक सुद्धा आहे. तर लहान मुलं तर खूपच आवडीने खातात आणि गरम गरम तर खूप छान लागतो, अगदी कशासोबतही किंवा नुसताच खायला सुद्धा खूप छान लागतो. तर इकडे आता तेच करते मी आणि पॅनला छान थोडंसं तेल लावून घेतलं आणि छान असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूने. छोटे छोटे अगदी 2 केले तरी चालणार आहे किंवा मग एकच मोठा पण आपण करू शकतो. पण मी इथे आता छोटे छोटेच करणार आहे, खूप जास्त मोठाही नाही आणि खूप जास्त छोटाही नाही. सगळ्या बाजूला पसरून घ्यायचा व्यवस्थित आणि चांगला खरपूस खालच्या बाजूने भाजून झाल्यानंतरच आपण त्याला परतवायचं आहे. म्हणजे मग दोघंकडून छान तूप किंवा तेल लावून आपण भाजून घ्यायचं आहे आणि मस्त असा गरमागरम आपला हा मटकीचा डोसा तयार झालेला आहे, पौष्टिक अगदी. तर म्हटलं चला असे 2-3 केले मी राजसाठी आणि त्यानंतर इकडे आता माझे म्हटलं गरम पाणी करून घेऊया म्हटलं केटलमध्ये आणि ते पण ठेवून दिलं गरम पाणी करायला. तर इकडे मस्त असे झालेले आहेत आता आणि थोडे गार झाले की मग मी टिफिन सुद्धा रातचा पॅक करून घेणार आहे. खूप छान होतात ते. त्यामध्ये आपण ना बीट किंवा मग काकडी किंवा गाजर असं सुद्धा किसून घालू शकतो आणि अजून पौष्टिक करू शकतो. पण आज मी प्लेनच केलेला आहे आणि बीट वगैरे नंतर वापरता येईल म्हटलं, त्यासाठी मी काही बीट वगैरे घातलं नाही. फक्त मुगाचा आणि मटकीचा मला डोसा करून द्यायचा होता त्याला आज. एका बाजूला मी आता चहा पण ठेवून घेतलेला आहे आणि म्हटलं चला चहा वगैरे घेऊया आता मस्त आणि त्यानंतर मग थोडं गार झालं की मग टिफिन पॅक करून घेऊया म्हटलं. पण चहा होईस्तोवर मला ना गरम पाणी घ्यायचं होतं आणि तेच आता म्हटलं चला आधी गरम पाणी घेऊन घेऊया आणि नंतर मग चहा घेता येईल म्हटलं थोड्या वेळाने, की लागलीच गरम पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच आपण चहा वगैरे घ्यायचा नसतो. तर थोड्या वेळाने मी घेणारच होते. म्हटलं चला आता झालं इकडे आणि नंतर मग थोड्या वेळाने म्हटलं चहा घेऊया. आज सुद्धा बाहेर थोडासा पाऊस चालूच होता आणि खूप असा गारठा होता, त्यामुळे ना म्हटलं नको आज बाहेर बसायला बाल्कनीत, तर मी घरातच बसले आज चहा वगैरे घ्यायला आणि इकडेच बसून मग म्हटलं चला आज घरातच बसूया चहा घ्यायला. नाहीतर तसं पावसाचं वातावरण असलं का छान वाटतं, पण सध्या ना जास्तच दिवसभर पाऊस चालू असल्यामुळे खूप असा गारठा वाढलेला आहे आणि थंडी सुद्धा वाजायला लागली, त्यामुळे मग घरातच बसले मी चहा घ्यायला. मग रातचा टिफिन वगैरे पॅक केला, राज निघाला आणि त्यानंतर फ्रेश झाले आणि आज की नाही मला थोडंसं हे जाळं वगैरे पण काढायचं होतं, फॅन वगैरे पण क्लीन करून घ्यायचे होते, कारण खूपच असे खराब झालेले होते आणि म्हणजे थोडंसंच अगदी जरी खराब झालं ना, ते मी लागलीच आवरून घेते. नाहीतर मग खूप अशी त्याच्यावर लेयर वगैरे चढायला लागते आणि त्यामुळे मग ना ते जास्तच खराब होतात. तर माझ्याकडे की नाही मस्त हे असे म्हणजे झाडू आहेत आणि ते मी ऑनलाईनच मागवलेत. तर त्याच्याने खूप छान असे क्लीन होतात आणि आपल्याला सीडी वगैरे लागत नाही. त्याचा जो रॉड आहे ना, तो आपल्याला कमी जास्त करता येतो, ॲडजस्ट करता येतो व्यवस्थित आणि त्यामुळे आपल्याला खालूनच उभं राहून करायला येतं आणि छान स्वच्छ होऊन जातात. कापडाची अजिबात गरज पडत नाही. तर म्हटलं चला तर ह्या बाजूला फॅन आता स्वच्छ करून घेतला आणि हा असा आतल्या बाजूला ना जाडं होऊन जातं. तर हा असा झाडू खूप छान फायदेशीर ठरतो. असं पी-ओ-पी वगैरे असेल तर आतमध्ये छान डीप क्लीन होऊन जातं. पूर्ण म्हणजे जाडं वगैरे आतल्या बाजूचं पूर्ण निघून जातं. त्यानंतर मग आता हॉल तर झाला होता, म्हटलं चला पॅसेज पण आता करून घेऊया म्हटलं, काढलंच येतं झाडू वगैरे आणि सगळ्या घराचं जाळं मी घेत बसले. तर एकामागे एक कामं असे आपण काढले ना, तर मग असं वाटतं ना की हे पण करून टाकावं, ते पण करून टाकावं. आणि आता आज काय झालं की टिफिन पण नव्हते, म्हणजे दीदीला पण सुट्टी होती आणि आहोंचाही टिफिन नव्हता. फक्त राजला तेवढं मी सकाळी डोसे करून दिले, ते तुम्ही बघितलेच. तर त्यामुळे म्हटलं चला आहे बराचसा वेळ तर हे करून घेऊया
आणि अंघोळीच्या आधीच करणार होते, पण म्हटलं नको, पुन्हा अंघोळीला वेळ होईल, म्हणून मग फ्रेश झाल्यानंतर मग मी सगळं जाळं वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर मुलांच्या रूममधला सुद्धा फॅन क्लीन करून घेतला आणि मग पुन्हा हॉलकडे आली. आता जाळं काढले तर इकडे पुन्हा घाण होणार म्हटलं, तर हे पण आता शोकेश वगैरे टीव्ही सगळं क्लीन करून घेतलं. आणि एक गोष्ट काढली ना आवरायला की त्याच्या मागे एक एक कामं आपले निघतच असतात, की चला हे पण करून टाकूया म्हणजे स्वच्छ दिसेल. तर मग सगळं क्लीन केलं आणि म्हटलं चला आज सकाळचा वेळ चांगला सत्कारणी लावलाय आपण, एकामागे एक कामं आपली झालेली आहेत. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं ना, की असे जे आर्टिफिशियल प्लांट वगैरे असतात ना, की त्यांना काही आपल्याला म्हणजे बघायची गरज पडत नाही. पण तसं नसतं, त्यांना सुद्धा धूळ बसते आणि ते काळवंटात, घाण दिसतात. त्यावरची जी फुलं आहेत ती सुद्धा खराब होतात धूळ वगैरे बसल्यामुळे. तर त्यामुळे ते सुद्धा स्प्रे बॉटलने पाणी मारून त्यांना सुद्धा क्लीन करून घ्यायला लागते, नाहीतर मग धूळ बसतच राहते. त्यामुळे म्हटलं चला सगळंच आता टीव्ही जवळचं आवरून घेऊया. आणि त्याच्या आधी मी टिपॉय सुद्धा पुसून घेतला होता आणि आता हे जे चाफ्याचं जे आहे ना आर्टिफिशियल प्लांट, तर ते पण मग स्वच्छ करून घेतलं, त्यावर पाणी वगैरे मारून ते पण स्वच्छ केलं. आणि ते अगदी इतकं रिअल वाटतं ना, वाटतच नाही अगदी की ते आर्टिफिशियल आहे असं. खूप सुंदर दिसतं ते, मला तर खूपच आवडतं. आणि म्हटलं चला ते सुद्धा स्वच्छ करून घेऊया. त्यानंतर शोकेश वगैरे सुद्धा पुसून घेतलं आणि सगळं डीप क्लीन करून घेतलं आज हॉल मी. तर म्हटलं चला सकाळचा वेळ असा काही माझा गेलेला आहे. त्यानंतर ना दुपारून मला बाहेर जायचं होतं, दीदीला डॉक्टरांकडे न्यायचं होतं, डेंटिस्टकडे. त्यामुळे म्हटलं चला सकाळची कामं ही उरकून घेऊया. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आणि तिची अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली होती तिने दुपारनंतरची, त्यामुळे मग तिकडेही जायचं होतं. तर हे सगळं क्लीन केल्यानंतर मी आले बेडरूममध्ये आणि आज सुट्टी असल्यामुळे दीदीने की नाही खूप सारा पसारा काढला होता, म्हणजेच तिचं कपाट आवरायला घेतलं होतं. हे जे ऑर्गनायझर बघताय ना तुम्ही इकडे कॉटवर, तर ते मध्येच तिला सगळे व्यवस्थित लावून द्यायचे होते आणि त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलाय. ते ऑर्गनायझर तुम्ही बघू शकताय, तर एका व्हिडिओमध्ये टाकलाय मागच्या, तर तुम्ही त्या ठिकाणी बघा, डिटेल सांगितलंय मी. आणि बघा बाहेर पाऊसच चालू होता, तर असं काही वातावरण होतं. हे मुलांच्या खिडकीतला व्ह्यू आहे हा बाहेरचा. तर खूप छान व्ह्यू दिसतो इकडनं पण आणि छान वाटत होतं, पाऊस पडत होता तर. पण त्यासोबत गारठा सुद्धा वाढलेला असतो. त्यानंतर आले किचनकडे आणि किचनकडे की नाही हे सेफ हार्वेस्टचे मी डाळी मागवल्या होत्या. थोड्याशा रेट जास्त आहे, पण सगळ्या ऑर्गॅनिक डाळी आहेत आणि अनपॉलिश्ड आहेत, त्यामुळे ना टेस्ट खूप छान लागते. तर आज आम्हाला उडदाची डाळ करायची होती जेवणात आणि तीच म्हटलं चला आपण ती फोडली मी. त्यानंतर म्हटलं तुमच्याशी शेअर करावी, तर अनपॉलिश्ड आणि खूप छान टेस्ट पण लागतो. त्यानंतर हरभरा मागवला होता मी, शेंगदाणे मागवले होते आणि टेस्ट खरंच खूप छान लागतो. म्हणजे जे हायब्रिड असतं ना आणि हे जे ऑर्गॅनिक असतं ना, त्याचा टेस्ट लागलीच कळतो आपल्याला. तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि अख्खा मसूर सुद्धा मी मागवला होता. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडेसे म्हणजे 2-3 रुपये जास्त असतात आपला जो नेहमीचा रेट असतो ना त्यापेक्षा, पण हार्वेस्टच्या डाळी खूप सुंदर आणि म्हणजे खूप छान असतात टेस्टला. त्यानंतर मी ते तमालपत्र सुद्धा मागवलं होतं. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण स्वयंपाकाला लागूया. पटापट स्वयंपाक झाला की मी दुपारून जेवण वगैरे झाल्यानंतर दीदीसोबत जायचं होतं मला. तर इकडे आता मी तेच करून घेते आणि काळं वाटण करून मी उडदाची डाळ करणार आहे. तर म्हटलं चला वाटण वगैरे तयार करून घेऊया म्हटलं. तर तेच माझं आता चाललं होतं आणि इकडे आता खोबरं वगैरे, कांदे असं सगळं भाजून घेणार होते. तर काळं वाटाणं म्हणजे कसं करते ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की बघा तुम्ही मागचे व्हिडिओ आणि डिटेल मी रेसिपी पण टाकलेली आहे. तर इकडे आता लसूण वगैरे साफ करून घेते म्हटलं आणि त्यानंतर मग स्वयंपाक. तर स्वयंपाकाचं झालं ना, मग जेवणं वगैरे झाले आणि त्यानंतर मग जायचं होतं आम्हाला. पण जेवणं झाले आणि अर्ध्या तासातच ते म्हटले की तुम्ही चालले आता तर मला चहा वगैरे करून द्या आणि त्यानंतर जा मग तुम्ही बाहेर. तर म्हटलं ठीक आहे. मग आवरून वगैरे घेतलं होतं मी. त्यानंतर दीदी आवरेपर्यंत म्हटलं चला यांना चहा करून देऊया. आणि घाई चाललेली होती पण आणि दीदीची पण घाई चालली होती की आपली अपॉइंटमेंट आहे आणि वेळ होणार आहे आपल्याला. तर मग दुसऱ्या म्हणजे डॉक्टर दुसऱ्या पेशंटला घेतात, त्यामुळे मग तू पटकन कर. आणि तेच माझी गडबड चाललेली होती आणि गडबडीतच माझं झाकण पण खाली पडलं माझ्या हातातनं. आणि म्हटलं अगं 1 कप चहाला काही वेळ लागणार नाही जास्त, आपण जाऊया. मग नंतर चहा वगैरे दिला होऊन आणि आम्ही निघालो. बघा पाऊस चालूच आहे आणि आम्ही ना ओला करून गेलो होतो बरं का. अहो जरी घरी असले तरी ते जास्त काही दगदग घेत नाही, ते येत नाही आमच्यासोबत की तुझं काम आहे तू घेऊन जा तिला. आणि मग मी म्हटलं पाऊस चालू होता पण गाडीवर तर जाऊ शकत नाही, मग आम्ही ना ओलाच बुक केली आणि त्याच्याने मग निघालो.
तिकडे गेल्यानंतर दीदीचाच नंबर होता आणि खूप काही जास्त वेळ झालेला नव्हता. म्हटलं चला आपला पटकन नंबर लागेल आणि पटकन येता येईल घरी. आता राज तर घरीच होता, त्याचा अभ्यास वगैरे चाललेला होता, त्याचा क्लास झाला आणि नंतर तो घरी आला आणि त्याचा अभ्यास चाललेला होता. त्यामुळे त्याला काही सोबत घेतलं नाही, काही काम नसताना म्हटलं उगाच पावसात येऊ नको. त्याला असं वाटतं ना आम्ही बाहेर गेलो म्हणजे आम्ही कुठेतरी जाणार, त्यांना मस्त मजा करणार असं वाटत असतं त्याला, म्हणून तो आमच्या सोबत येतो मग. पण तसं काही नाही. इकडे आला होता क्लिनिकमध्ये, आमचाच नंबर होता ते पेशंट झाल्यानंतर. तर म्हटलं चला, आणि तिचं ते जे ब्रेसेस लावले ना त्याची ट्रीटमेंट त्यासाठीच यावं लागतं आणि अजून थोडे दिवस राहणार आहे ते. तर इकडे आता मॅडम करत आहे आणि त्यांचे स्टुडंट सुद्धा इकडे आज आलेले होते. तर ते पण बघत होते इकडे की बाबा कसं करताय, काय चाललेलं होतं त्यांचं. तर खूप छान ट्रीटमेंट देतात ते आणि नेहमी मी इथंच आणते मुलांना. ते झालं आणि त्यानंतर आता जवळजवळ 4:30 वाजले होते आणि मला टेन्शन होती की माझा ब्लॉग टाकायची वेळ झाली, आता 5 वाजलेत. आणि मग मला नाही एडिट वगैरे बाकीचं झालं होतं, पण व्हॉइस ओव्हर वगैरे करायचा होता आणि त्यामुळेच मग मी पोस्ट पण टाकली होती की ब्लॉग 6ला येईल म्हणून. मग मी घरी आले, ब्लॉग वगैरे अपलोड केला, फ्रेश झाले, चेंज केलं आणि त्यानंतर म्हटलं चला आपला हा जो बटवा आहे ना तर तोच शिवून घ्यायचा होता मला. आणि संध्याकाळी मग होता माझ्याकडे अर्धा तास, तर म्हटलं चला थोडासाच राहिलाय तर तो शिवून घेऊया. मग अस्तर वगैरे आतून त्याच्यात एक कापड टाकलं, ते राऊंड जो शेप आपण कट करून ठेवला होता मागच्या व्हिडिओत दाखवलाय बघा मी, तर तेच मग जोडून घेतलं आणि आता सगळ्या बाजूने जोडून मग एक लेस पण वरून मी लावून घेणार आहे. तर असं राऊंड शेपला आपल्याला ते जोडून घ्यायचंय. तर या ठिकाणी बघा आता सगळ्या बाजूने जोडलं ना की खूप छान असा बटवा आपला सुंदर तयार होणार आहे. मला असं वाटतंय की थोडीशी उंची त्याची जास्त झाली, कारण उंची मी 20 इंच घेतली होती, सॉरी 11 इंच घेतली होती आणि अशी जी रुंदी ना तर ती 20 इंच घेतली होती. तर बघूया आता शिवून झाल्यावर कसा वाटतो ते, आणि जर का उंची थोडी जास्त वाटली तर बघूया काहीतरी करता येईल म्हटलं, कारण मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करत होते, मी याच्या आधी काही शिवलेला वगैरे नव्हता बरं का. तर बघा असं काही तयार झालेलं आहे. वरून ही अशी गोल्डन लेस मी आणली होती, ती पण मी आता लावून घेते. एका बाजूने तर अटॅच करून घेतली मी, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा एक शिलाई टाकून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित फिक्स होऊन जाईल. आणि खरं तर तिला मोकळं कापड होतं तेव्हाच लावून घ्यायला पाहिजे होती, पण मी खालचा राऊंड जोडल्यानंतर मग वरती लावली ती. तर बघूया आता, पूर्ण तर होणारच नाही तो आज, कारण आता जवळजवळ 7:30 वाजले होते आणि मला करायचं होतं स्वयंपाक. त्यामुळे म्हटलं चला जेवढा होईल तेवढा करूया आणि बाकीचं पुन्हा तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की दाखवेल बरं का कसा झाला ते. तर आता हे वरचं तर लावून घेते मी आणि साईडची पण शिलाई मारून घेणार आहे, जी ओपन बाजू येतात त्या ठिकाणी. तर इकडे बघा आता मस्त असं तयार झालेला. तर ही जी बाजू आहे ना ती पण आता आपण बंद करून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया. तर पुढच्या व्हिडिओत नक्की त्यानंतर संध्याकाळी की मी अशी वेणी वगैरे घालून ठेवली होती, म्हटलं बघूया केस असे कर्ली वगैरे होतात का कुठलेही मशीन न वापरतात. तर उद्या दाखवेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा. आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.